नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संघपाल चक्रनारायण आपलं स्वागत करतोय आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। सरळ सेवेच्या सर्व एक्झाम्स आता एमपीएससी घेणार आहे, त्यामुळे आता जी एमपीएससीची जाहिरात येणार आहे त्या जाहिरातीत भरपूर जागा आपल्यासाठी असतील सरळ सेवेच्या। तर त्या दृष्टीनेच तुमच्यासाठी एक आपण लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे यूट्यूबला। या लेक्चर सिरीजमध्ये आतापर्यंत सरळ सेवेच्या जनरली ज्या एक्झाम्स आलेल्या आहेत त्याच्या वेगवेगळ्या पेपरचा ॲनालिसिस आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुमच्यासाठी मी अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करणार आहे। चला तर आपला वेळ न दवडता आपण आज 2023 ला जी तलाठीची परीक्षा झालेली आहे त्यामधला इंग्रजीचा जो पेपर आहे त्याचा ॲनालिसिस इथं बघणार आहे। तर इथं तुम्ही बघू शकता हा पेपर आहे 31/8/2023 चा 4:30 ते 6:30 या दरम्यान हा कंडक्ट करण्यात आला होता। तलाठीचा पेपर आहे। यामध्ये I select the most appropriate meaning of the given proverb better late than never। आता ज्या वेळेला ही प्रोवर्ब आपण बघतो better late than never याचा अर्थ इथे दिलेला आहे ऑलरेडी। याचा अर्थ लक्षात घ्या, प्रोवर्बचे क्वेश्चन्स असतील, इडियमचे क्वेश्चन्स असतील तर ते जे शब्द तिथे दिलेले असतात ना त्या शब्दातच त्याचा मीनिंग लपलेला असतो। बेटर लेट दॅन नेव्हरचा अर्थ होतो की उशिरा का होईना एखादी गोष्ट करणे केव्हाही चांगली असते, ती कधीही न करण्यापेक्षा। एखादी गोष्ट कधीही न करण्यापेक्षा उशिरा का होईना ती करणे कधीही चांगलं, हा त्याचा अर्थ होतो। इट इज बेटर टू डू समथिंग लेट दॅन टू नेव्हर डू इट ॲट ऑल, हा त्याचा अर्थ दिलेला आहे, म्हणून ते त्याचा आन्सर झालेला आहे। नेक्स्ट काय म्हणतंय इथे समजून घ्यायचं आहे की ऑप्शन दिलेला डोंट पुट ऑल युअर होप्स अँड रिसोर्सेस इनटू वन गोल ऑर ड्रीम। आता ही जी ओळ किंवा हा जो मीनिंग इथं दिलेला आहे तो दुसऱ्या प्रोव्हर्बचा आहे। मग याच्यासाठी दुसरी प्रोव्हर्ब कोणती आहे तर याच्यासाठी आहे डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट। डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट, हा त्याचा अर्थ होतो। लक्षात घ्या, हा याचा अर्थ नाही, या अर्थासाठी ही इडियम दिलेली आहे। अन इमेज कॅन टेल अ स्टोरी बेटर दॅन वर्ड्स। मग आपण म्हणू शकतो का अन इमेज टेल्स 1000 स्टोरीज, अ पिक्चर टेल्स 1000 स्टोरीज। याच्यासाठी हा जो अर्थ आहे याच्यासाठी दुसरी प्रोवर्ब आहे अ पिक्चर टेल्स 1000 वर्ड्स। स्टोरीज म्हटल्यापेक्षा 1000 वर्ड्स। अ पिक्चर टेल्स 1000 वर्ड्स हा कशाचा आहे, अन इमेज कॅन टेल अ स्टोरी बेटर दॅन वर्ड्स। हा त्याचा ही या शब्दांसाठी ही प्रोवर्ब असते। मग एव्हरीथिंग एंड्स गुड टाइम्स डोंट लास्ट फॉर एव्हर, मग याच्यासाठी कुठली प्रोवर्ब आहे, याच्यासाठी प्रोवर्ब आहे नथिंग लास्ट फॉर एव्हर। काय होते हे, नथिंग लास्ट फॉर एव्हर, हा त्याच्यासाठी प्रोवर्ब आहे। किंवा आपण असं सुद्धा म्हणू शकतो इझी कम इझी गो, हा त्याच्यासाठी काय आहे एक आणि प्रोवर्ब आहे। कशासाठी, एव्हरीथिंग एंड्स गुड टाइम्स डोंट लास्ट फॉर एव्हर या मीनिंग साठी ही मी आणि एक इडियम तुम्हाला दिलेली आहे। आपण लक्षात घ्या, ज्या वेळेला आपल्याला असे प्रश्न येतात ना त्यावेळेला आपल्याला आपोआप ह्या प्रोवर्ब सुद्धा आठवतात जर आपण याच्या आधी ह्या वाचल्या असतील तर, अदरवाइज आठवणार नाहीत, एवढं लक्षात घ्यायचं आहे। Select the option that expresses the given sentence in passive voice. Wear your school uniform. सेंटेन्स आहे wear your school uniform, हे सेंटेन्स ऍक्टिव्ह व्हॉइसचं आहे आणि सेंटेन्स जे आहे ते इम्परेटिव्ह आहे। इम्परेटिव्ह सेंटेन्सचे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सुरुवात नेहमी व्हर्ब पासून होते, आपल्याला माहिती आहे। मग आता इथं हे व्हर्ब पासून सुरुवात झालेली आहे। अशा प्रकारचं वाक्य जे असतं इम्परेटिव्हचं, याचं पॅसिव्ह करताना लक्षात घ्या, इम्परेटिव्हचं सेंटेन्स जे लिहिलेलं राहतं ते असतं व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट। काय असतं, व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट असतं। आणि याचं पॅसिव्ह करताना आता हे झालं ऍक्टिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर। आता याचं पॅसिव्ह करताना वाक्याची सुरुवात लेट नव्हते, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट लिहिला जातो आणि मग त्याच्यानंतर लिहिलं जाते बी प्लस V3। हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं पॅसिव्हचं। जिथं हे स्ट्रक्चर भेटेल ते आपलं उत्तर असेल। इथं दिलेलं आहे हायलाइटेड लेट युअर स्कूल युनिफॉर्म बी वोन बाय यू, यू कॅन सी दॅट। मग इथं लेट दिलेला आहे, हा लेट बघा सुरुवात। त्याच्यानंतर युअर स्कूल युनिफॉर्म हा झालेला आहे आपला ऑब्जेक्ट।
त्याच्यानंतर दिलेला आहे बी, त्याच्यानंतर दिलेला आहे V3. ही इथंच आहे. इथं बघा लेट्स दिलेलं आहे, लेट्स वाक्यात चालत नाही. इथं लेट यू दिलेला आहे, यू इथं दिलेलेच नाही, युअर स्कूल युनिफॉर्म आहे, त्यामुळे इथं स्ट्रक्चरच चुकीचं दिलेलं आहे. शेवटचं लेट द स्कूल युनिफॉर्म बी ओन. आता इथं बघा काय म्हटलेलं आहे, लेट द स्कूल युनिफॉर्म बी ओन बाय हुम. कोणाचा आहे, युअर स्कूल युनिफॉर्म आपण म्हणतोय, त्यामुळे तिथला ऑब्जेक्ट जसा पाहिजे तसा घेतलेला नाही, त्यामुळे हे सुद्धा चुकलेलं आहे. आणि म्हणून इथं आन्सर आलेला आहे आपला ऑप्शन बी. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल्स टू फिल इन द ब्लँक. मग आता सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल्स टू फिल इन द ब्लँक म्हटलंय. इथं आपल्याला दिसते की अ युनिव्हर्सिटी एज्युकेशन कॅन गिव्ह अ बिग बूस्ट टू युअर करिअर, हे याचा आन्सर आलेला आहे. मग आता युनिव्हर्सिटीच्या आधी ए आणि बिग बूस्टच्या आधी सुद्धा आर्टिकल येते. हे उत्तर कसं काढलं, अशा प्रकारचा जर प्रश्न तुम्हाला आला ना, इट इज व्हेरी सिम्पल, की त्याचा आन्सर काय आहे हे समजायला आपल्याला अवघड जाणार नाही. का अवघड जाणार नाही, कारण इथं आपल्याला यांनी काय दिलेलं आहे, युनिव्हर्सिटी. आता ग्रॅमरचा रूल काय आहे, सिंग्युलर काउंटेबल नाउनच्या पहिल्या अक्षराचा उच्चार अ पासून तर आह पर्यंत या अक्षराचा होत असेल तर त्याच्या आधी आर्टिकल ॲन वापरलं जातं सिंग्युलर काउंटेबल नाउनच्या आधी. आणि सिंग्युलर काउंटेबल नाउनच्या पहिल्या शब्दात पहिल्या अक्षराचा उच्चार क पासून तर ज्ञ पर्यंत जे अक्षर आहेत त्यापैकी एक असेल तर मात्र आपण आर्टिकल एचा प्रयोग करतो, हा रूल आहे. मग युनिव्हर्सिटीचा उच्चार य होते काहीचा, य होतो. मग हा य जो आहे हा क टू ज्ञ मध्ये आहे, म्हणजे हा कॉन्सनंट आहे, म्हणजेच हा आर्टिफिशियल साऊंड आहे. कॉन्सनंट साऊंड असेल, आर्टिफिशियल साऊंड असेल, मॅनमेड साऊंड ज्याला म्हणतो आपण, एकच आहे. कॉन्सनंट साऊंड म्हणा, आर्टिफिशियल साऊंड म्हणा, मॅनमेड साऊंड म्हणा, त्याचा अर्थ एकच होतो. त्याच्या आधी आर्टिकल ए, म्हणून इथं ए आपण सिलेक्ट केलं. आणि बिग बिग म्हटलं की याचा जो साऊंड आहे तो ब आहे, तो सुद्धा इथं येतो, म्हणून तिथं सुद्धा आर्टिकल ए येणार आहे. मग इथं आपल्या लक्षात कसं आलं, आपल्याला हे साऊंड माहिती आहे, मग माझ्या लक्षात आलं की इथं ॲन येणार नाही. मला हे सुद्धा माहिती आहे, इथं सुद्धा ॲन येणार नाही. पहिलं आणि दुसरं ॲन कुठंच येणार नाही. आणि तिन्ही ऑप्शनमध्ये या ॲन कुठं ना कुठं तुम्हाला दिसते, इथं दोन्ही ठिकाणी आहे, इथं शेवटी आहे आणि इथं पहिल्यांदा दिलेलं आहे. म्हणून हे तिन्ही पर्याय आपल्या उत्तराच्या शर्यतीतून बाद झालेले आहेत आणि ऑप्शन 1 आपलं काय आलेलं आहे, उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ब्लँक फिल करायला सांगितलेलं आहे. अगेन दिस क्वेश्चन इज बेस्ड ऑन आर्टिकल्स. आर्टिकल्सवर आधारित हा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये म्हटलेलं आहे ब्रेकफास्ट सोनिया हॅड दिस मॉर्निंग वॉज डेलिशियस. मग आता ग्रॅमरचा रूल आपल्याला माहित असेल तर हे कळेल. ग्रॅमरचा रूल काय म्हणते, ग्रॅमरचा रूल म्हणते मिल्सची नावं असतील. कशाची नावं असतील, मिल्स. मिल्सची नावं म्हणजे काय, तर मिल्सची नाव म्हटली की ब्रेकफास्ट, लंच, डिनर, ही आपल्या मिल्सची नावं आहेत. कशाची नावं आहेत, ही मिल्सची नावं आहेत. आणि ग्रॅमरचा रूल म्हणते याच्या आधी कोणतंही आर्टिकल वापरायचं नाही, हा ग्रॅमरचा रूल म्हणतो. परंतु हा परंतु फार महत्वाचा आहे. परंतु जर एखादं नाउन स्पेसिफिक सेन्सनं वापरलं असेल, स्पेसिफिक सेन्स असेल तर मात्र बघा, स्पेसिफिक सेन्स असेल तर मात्र आपण आर्टिकल द चा प्रयोग करू शकतो. मग आर्टिकल द चा प्रयोग करू शकतो. किंवा यांच्या आधी एखादं ऍडजेक्टिव्ह ऍडव्हर्ब आलं असेल तर, यांच्या आधी एखादं ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडव्हर्ब आलं असेल, यांच्या आधी ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडव्हर्ब आलं असेल तर इथं रिक्वायरमेंट नुसार सुटेबल आर्टिकल आपण वापरू शकतो. इथं मात्र रिक्वायरमेंट नुसार आपण सुटेबल आर्टिकल वापरू शकतो, एवढं लक्षात घ्यायचं आहे. मग इथं म्हटलं ब्रेकफास्ट सोनिया हॅड दिस मॉर्निंग वॉज डेलिशियस. कोणत्या ब्रेकफास्ट बद्दल बोलतोय, वी आर टॉकिंग अबाउट द ब्रेकफास्ट दॅट सोनिया हॅड दिस मॉर्निंग. आज सकाळी सोनियानो जो ब्रेकफास्ट केला त्या ब्रेकफास्ट बद्दल बोलतोय आपण. मग स्पेसिफिक ब्रेकफास्ट आहे, स्पेसिफिक आहे तर त्याच्या आधी आर्टिकल द येणार आहे. म्हणून पर्याय 3 याचं काय दिलेलं आहे, आन्सर दिलेलं आहे. आय होप गाईज यू अंडरस्टूड दिस. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज
नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. याच्यामध्ये इट इज एसेन्शियल फॉर ऑल एम्प्लॉईज टू कंप्लाय. मग कंप्लाय विथ, बाय अँड एट. आता कंप्लायच्या सोबत जे प्रेपोजिशन येतं लक्षात घ्यायचं आहे सर्वांनी. कंप्लाय सोबत जे प्रेपोजिशन येतं ना कंप्लाय, तर ते येतं विथ. याचा अर्थ काय होते? याचा अर्थ होते टू ऍक्ट इन अकॉर्डन्स विथ. म्हणजेच काय? टू ओबे, आज्ञेचं पालन करणे किंवा एखाद्या गोष्टीचं काय करणे? पालन करणे, नियम पाळणे. अशा प्रकारचे विविध अर्थ कंप्लाय विथचे होतात. मग आपल्याला लक्षात आलेलं आहे की इथं कंप्लाय सोबत विथ पाहिजे. कंप्लाय सोबत विथ आलं की त्याचा अर्थ कंप्लीट होतो आणि म्हणून इथं कंप्लाय विथ हे येणार आहे. कंप्लाय बाय, इन, ऍट हे प्रपोजिशन कंप्लाय सोबत येत नाहीत आणि म्हणून ते तिन्ही उत्तराच्या शर्यतीतून बाद होतात. आणि आता याच्या नंतर जो पुढचा क्वेश्चन आहे तो क्वेश्चन काय म्हणते ते बघूया. हा क्वेश्चन म्हणतोय की जॉनी टॉक्स ॲज इफ ही वॉज अ किंग. द गिवन सेंटेन्स हॅज अन एरर, सिलेक्ट द ऑप्शन विथ द एरर. आता इथं तुम्हाला आन्सर दिसत असेल, बट यू मस्ट नो, तुम्हाला माहितच असलं पाहिजे काय? दॅट वाय अँड हाऊ, का आणि कसं, ह्या दोन गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजे. मग जॉनी टॉक्स ॲज इफ ही वॉज अ किंग या सेंटेन्सकडे सर्वांनी बघायचं आहे. इथं तुम्हाला हे कंपाऊंड कंजंक्शन्स दिसतंय. कोणतं आहे? ॲज इफ. आणि ॲज इफ हे कशासाठी वापरतात? तर हे सब्जेक्टिव्ह मूड दर्शवण्यासाठी वापरतात. काय दाखवलेलं आहे इथं? सब्जेक्टिव्ह मूड. आणि ज्या वाक्यात सब्जेक्टिव्ह मूड एक्सप्रेस केलेला असतो, लक्षात घ्या, ज्या वाक्यात सब्जेक्टिव्ह मूड एक्सप्रेस केलेला असतो त्या वाक्यात वॉज हा वर्ब वापरत नाहीत, एम, इज, आर हा वर्ब वापरत नाही, तर तिथं एक्सक्लुझिव्हली जो वर्ब वापरतात तो असतो वर. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. मग ॲज इफ असेल, ॲज दो असेल, ठीक आहे, आय विश असेल, इफ आय, इफ शी, हायपोथेटिकल कंडिशन दाखवलेली असेल, अशा वेळेला आपण वॉज नाही वेअरचा उपयोग करतो, एवढं लक्षात घ्यायचं आहे. जसं की आय विश आय वर अ ट्री, काश मैं ट्री, काश मी झाड असतो तर. लक्षात येतंय का? ही वॉक्स ॲज इफ ही वर अमिताभ बच्चन. मग ही वॉक्स ॲज इफ ही वर म्हटलं मी, ही वेअर म्हटलं मी, ही वॉज म्हटलेलं नाही. ही हा सिंग्युलर आहे. लक्षात घ्या, सब्जेक्टिव्ह मूडमध्ये दिलेला जो सब्जेक्ट आहे तो सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, इट डझंट मॅटर. व्हॉट मॅटर्स त्याच्यासोबत येणारा वर्ब हा वेअरच असेल, वॉज असणार नाही. आणि म्हणून हा जो पार्ट आहे वॉज किंग हा चुकलेला आहे. इथं दिलेला नाही ही वॉज, वॉज चुकलेला आहे, ही वॉज नव्हतं पाहिजे, ते ही वेअर पाहिजे होतं. जॉनी टॉक्स ॲज इफ ही वर अ किंग या प्रकारे हे वाक्य लिहिलं तर ग्रॅमॅटिकली करेक्ट होते, परंतु तसं लिहिलेलं नाही, त्यामुळे ते ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट झालेलं आहे. आय होप हे तुम्हाला कळलेलं आहे. नाउ क्वेश्चन इज सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. नाउ हिअर याच्यामध्ये ही एक्सक्लेम दॅन जॉईन द ऑपरेशन्स ऑफ माय कंट्री. तर हा जो प्रश्न आहे मित्र हो, हा प्रश्न दिलेला आहे चॉईसचा. आणि ज्या वेळेला वाक्यात चॉईस असते आपण रादर दॅनचा प्रयोग करत असतो. कशाचा प्रयोग करत असतो? रादर दॅनचा प्रयोग करत असतो, एवढं लक्षात घ्या. मग इथं दॅन तर दिलेलं आहे, काय दिलेलं आहे इथं? दॅन दिलेलं आहे. रादर कुठं आहे त्याला शोधा, ते शोधलं की आपल्याला आन्सर भेटल. मग रादर इथंही आहे, इथंही आहे, इथंही आहे, परंतु इथं काय केलेलं आहे यांनी? पंक्च्युएशन दिलेलं आहे, जे गरजेचं नाही. पंक्च्युएशन दिलेलं आहे जे गरजेचं नाही, त्यामुळे याचा पर्याय क्रमांक 3 जे आहे ना ते आन्सर असेल. परंतु इथं लक्षात घ्या, डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीचच्या पंक्च्युएशन वरती प्रश्न आहे असं मला वाटते. पंक्च्युएशन वर जर असेल तर इथं पंक्च्युएशनला व्हॅल्यू द्यायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे काय तर ग्रॅमरचा रूल असा आहे, डायरेक्ट स्पीच लिहिताना ज्या वेळेला आपण रिपोर्टिंग क्लॉज लिहितो, लक्षात घ्या, आपण ज्या वेळेला रिपोर्टिंग क्लॉज लिहितो, हा रिपोर्टिंग क्लॉज आहे, त्याला असं लिहिलं जातं, त्याच्यानंतर कॉमा, आणि इकडे लिहिलं जातं रिपोर्टेड स्पीच. इकडे लिहिले जाते रिपोर्टेड स्पीच. पंक्च्युएशन मार्क जे काही असेल ते या डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या आत. हा पहिला प्रकार, हा झालेला आहे पहिला प्रकार. दुसरा प्रकार काय आहे की हाफ रिपोर्टेड स्पीच
आधीच दिलेली असते. इनिशियल रिपोर्टेड स्पीच किंवा मी याला म्हणेल हाफ रिपोर्टेड स्पीच इथं दिलेली असते. त्याच्यानंतर इथं काय असतं ना, याच्यानंतर कॉमा असतो आणि हा कॉमा या डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या आत दिला जातो. लक्षात घ्या, हे जे डबल इन्व्हर्टेड कॉमा असतात याच्या आतमध्ये हा कॉमा दिलेला असतो. मग इकडे आपलं रिपोर्टिंग क्लॉज असतो. इकडे काय असतो आपला, मी इथं आरसीसी लिहितो म्हणजे रिपोर्टिंग क्लॉज. इथं असतो आपला रिपोर्टिंग क्लॉज, परत याच्यानंतर कॉमा असतो आणि इकडे परत उरलेली रिपोर्टेड स्पीच डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये असते आणि त्याच डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या आत त्याचं पंक्च्युएशन असतं. हा ग्रामरचे रूल आहे, ते पंक्च्युएशनचे रूल आहेत. मग पंक्च्युएशनच्या रूलनुसार जर म्हणत असाल तर मी म्हणेल की याचं आन्सर पाहिजे होतं आपल्याला ऑप्शन नंबर 2, कारण एक्सप्रेशन जसेच्या तसेच दिलेले आहेत. परंतु यांना जर पंक्च्युएशन लक्षात घ्यायचं नसेल तर मग तुम्ही 3 नंबर जरी मारलं तरी चालेल. बट मोस्ट सुटेबल मला जर विचाराल तर याचं उत्तर असायला पाहिजे होतं ऑप्शन 2. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज, याचे बरेचसे एक्सप्लेनेशन देतील तुम्हाला लोक देताना, ठीक आहे. याचं मी पंक्च्युएशन मध्ये आपल्या ग्रामरची जी लेक्चर सिरीज आहे, माय करिअर अकॅडमी नावाचं ऍप्लिकेशन आहे आपलं प्ले स्टोअरला, तुम्ही पंक्च्युएशनचं आपलं लेक्चर पहा. त्याच्यामध्ये याचं टोटल डिस्क्रिप्शन तुम्हाला दिलेलं असेल. त्याचबरोबर हे डिस्क्रिप्शन तुम्हाला डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीचचं जे आपलं लेक्चर आहे त्याच्यामध्ये सुद्धा दिलेलं दिसेल. आता यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक वी कॅनॉट. मग आता इथं म्हटलं वी कॅनॉट काय, रिस्क सो मेनी इनोसंट लाईव्स. मग रिस्क काय आहे, मग रिस्क आपला व्हर्ब आहे. रिस्क काय आहे, हा आपला व्हर्ब आहे आणि रिस्क हा व्हर्ब आहे म्हटले मी. मग व्हर्ब बद्दल आपल्याला ऍडजेक्टिव्ह माहिती देतोय का, तर नाही. मग त्याच्यानंतर आपल्याला हे नाउन माहिती देतो का, तर नाही. इम्पॉसिबिलिटी नाही आहे, आपण इम्पॉसिबली बोलत नाही, पॉसिबली. वी कॅनॉट पॉसिबली रिस्क सो मेनी इनोसंट लाईव्स. त्यामुळे पॉसिबली ऍब्सोल्युटली राईट बसते. पॉसिबली ऍडव्हर्ब सुद्धा आहे आणि व्हर्ब बद्दल इन्फॉर्मेशन द्यायची असेल एक्स्ट्रा कोणाला तर ते ऍडव्हर्ब देतं. हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन गाइज. जस्ट गिव्ह मी फ्यू सेकंड्स. तर याचं आय होप तुम्हाला आन्सर कळलेलं आहे. यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द वेदरमॅन हॅज नॉट वॉर्न यू अबाउट द स्टॉर्म आणि पुढे दिलेली आहे ब्लँक. आता लक्षात घ्यायचं आहे, इथं काय लक्षात घ्यायचं आहे, द वेदरमॅन म्हटलेलं आहे यांनी. आता वेदरमॅन हा इथला काय झालेला आहे, या वाक्यातला हा सब्जेक्ट झालेला आहे. त्याच्यानंतर हॅज काय आहे, याला थोडंसं लिहितो, हा काय आहे आपला, तर हा झालेला आपला सब्जेक्ट. लेट मी राईट इट डाऊन हिअर. हा झालेला आहे वाक्याचा सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर हॅज जो आहे हा वाक्यातला ऑक्झिलरी व्हर्ब आहे किंवा हेल्पिंग व्हर्ब आहे असं आपण म्हणूया. हे वाक्य जे आहे ते क्वेश्चन टॅगवर आधारित आहे. म्हणजे हा जो प्रश्न आहे आपल्याला, हा कशाचा प्रश्न आहे, तर हा क्वेश्चन टॅगचा प्रश्न आहे, एवढं लक्षात घ्या. क्वेश्चन टॅगचा प्रश्न आहे. मग इथं आपल्याला शेवटी एक क्वेश्चन टॅग करायचा आहे या स्टेटमेंटला. मग कुठल्याही स्टेटमेंटला ज्या वेळेला आपण क्वेश्चन टॅग करतो, आपण करत काय असतो, आपण वाक्यातील जो सब्जेक्ट आणि हेल्पिंग व्हर्ब असतो त्यांनाच तिकडे घेत असतो. मग एक लक्षात घ्या, इथला सब्जेक्ट काय आहे, तो वेदरमॅन. हेल्पिंग व्हर्ब काय आहे, ऑक्झिलरी व्हर्ब आहे हॅज. आता रूल दुसरा आणि काय म्हणते की वाक्य जर निगेटिव्ह असेल तर टॅग पॉझिटिव्ह पाहिजे. म्हणजे इथं हॅज आपण घेणार आहे पण याला एन अपॉस्ट्रोफी टी लावणार नाही. इथं ऑप्शन 2 मध्ये आणि ऑप्शन 3 मध्ये तुम्हाला एन अपॉस्ट्रोफी टी लागलेला दिसतो. इथं हॅज नाही, इथं ऍक्च्युअली त्यांनी काय घेतलेलं आहे, हॅव घेतलेलं आहे. हे तर तसंच चुकलंय. आता इथं सुद्धा हॅजचा हॅव होते का, तो होणार नाही. मग उरलं काय, हॅज ही, तर हे ऍब्सोल्युटली राईट आहे. आपण इथं हॅज घेतला आणि वेदरमॅन साठी जे प्रोनाउन येते अप्रोप्रिएट ते काय असणार आहे, तर ही. आणि म्हणून इथं जे प्रोनाउन असेल ते असेल ही. मग हॅज ही असायला पाहिजे. ऑप्शन 4 मध्ये दिलेला आहे म्हणून ऑप्शन 4 याचा आन्सर आहे. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन गाइज. द नेक्स्ट क्वेश्चन इज, तो आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट फॉर्म ऑफ द वर्ब गिवन इन ब्रॅकेट्स टू फिल इन द ब्लँक. आता यू ब्लँक फॉर यू ब्लँक इफ यू डू नॉट स्टॉप जम्पिंग ऑन द अनइवन सरफेस.
हा कंडिशनल क्लॉजचा सेंटेन्स आहे. कशाचा आहे हे? कंडिशनल सेंटेन्स आहे. आणि कंडिशनल सेंटेन्स बद्दल काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात. त्या गोष्टी काय आहे की सेंटेन्स जर कंडिशनल असेल, सेंटेन्स जर कंडिशनल असेल तर लक्षात घ्यायचं आहे कंडिशनल सेंटेन्स हे जर सिंपल प्रेझेंट मध्ये असेल तर याच्या आधी किंवा नंतर येणारं जे मेन क्लॉज असतो बघा, कंडिशनल क्लॉज जर हा सिंपल प्रेझेंट मध्ये असेल तर त्याच्या आधी किंवा नंतर जो मेन क्लॉज येतो त्यामध्ये आपल्याला सिंपल फ्युचर टेन्स वापरणे गरजेचं असते. कुठला टेन्स? सिंपल फ्युचर टेन्स वापरणे गरजेचं असते. मग आता सिंपल फ्युचर टेन्स कुठं दिलेला आहे? इथं शोधा, तुम्हाला आन्सर भेटेल. विल बी फॉलिंग म्हटलेलं आहे. मग हा कंटिन्युअस टेन्स दाखवतो. फॉलन अजिबात आपल्याला सिंपल फ्युचर टेन्स दाखवत नाही, त्यामुळे हे गेलंय. आता लक्षात घ्या, विल बी फॉलन पण हे पॅसिव्ह व्हॉइसचं आहे. कुठलं आहे? यू विल बी फॉलन इफ यू डू नॉट स्टॉप. यू विल बी फॉलन नाही, आपल्याला इथं पॅसिव्हचं स्ट्रक्चर नाही पाहिजे, आपल्याला ऍक्टिव्हचं पाहिजे. ते कुठं दिलेलं आहे? तर ते दिलेलं आहे आपल्याला ऑप्शन नंबर 3 मध्ये. 4 नंबरचं ऑप्शन जे आहे ते आहे विलच्या नंतर व्हर्बचा सेकंड फॉर्म दिलेला आहे. विल हा मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे. मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब नंतर आपल्याला V1 पाहिजे, यांनी V2 दिलेला आहे म्हणून ते चुकलेलं आहे. आणि त्यामुळेच आपण ऑप्शन 3 जे आहे आपला आन्सर म्हणून सिलेक्ट केलेला आहे. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज, बघा या अनालिसिस मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की प्रश्नाचं उत्तर का आलेलं आहे आणि कसं आलेलं आहे हे जाणून घेणं. हे जर तुम्ही जाणून घेतलं, याचा अनालिसिस जर तुम्ही व्यवस्थित केला तर येणाऱ्या परीक्षेत 100% तुम्हाला छान मार्क्स पडतील. पण तुम्ही याचा अनालिसिसच केला नाही, बसले आपले काहीतरी कोणीतरी बोलतंय, जेवताना पाहतंय, निघून गेलंय. नो, नॉट ॲट ऑल. तुम्ही सिरियसली याच्या नोट्स काढून घ्यायला पाहिजे, तुम्ही वहीत लिहायला पाहिजे. तुम्ही वहीत अशा नोट्स काढायला पाहिजे की हे महत्वाचे आहेत, हे पॉईंट्स मला माहिती नाहीत, हे इथं शिकलेलो आहे, हे असे क्वेश्चन सॉल्व्ह केले जातात. पुढच्या प्रश्नपत्रिका ज्या वेळेला आपण इथं घेणार आहोत तुम्हाला कळेल की आता ही प्रश्नपत्रिका डायरेक्ट आहे, जशीच्या तशी त्याला ते क्रॉप केलेलं आहे आणि इमेज इथं मी डिस्प्ले केलेली आहे. जसाच्या तसा प्रश्न आहे, पण त्याचं उत्तर काय? मागचा प्रश्न तुम्ही बघितला असेल वुड रादर डॅनचा, आय वुड रादर दॅन. मी तुम्हाला तो समजावून सांगितलेला आहे. मी तुम्हाला हेही सांगितले की जर ग्रॅमरचे रूल अप्लाय केले पंक्च्युएशनचे तर आय वुड रादर डाय कॉमा ते उत्तर यायला पाहिजे होतं. पण पंक्च्युएशनला त्यांनी एवढं काही व्हॅल्यू दिलेलं नसेल तर आय वुड रादर डाय. लक्षात येते का? त्यांना पंक्च्युएशन अपेक्षित नसेल तर 3 नंबरचं त्याचं उत्तर चालू शकतं. पण मला परफेक्ट कोणी म्हटलं तर 2 नंबरचंच त्याचं उत्तर येतं ग्रॅमरच्या रूलनुसार. हे तुम्हाला समजून सांगितलं. आणि हा अनालिसिस तुमच्यासाठी महत्त्वाचा असतो. मी तुम्हाला पुस्तकांची नावही सांगितलेली आहेत, कुठं तुम्हाला ते सापडतंय. पुस्तकाची नावं लपून चालणार नाही. याच्या व्यतिरिक्त बरेचसे छान छान पुस्तकं आहेत, तुम्हाला ऑक्सफर्डची लागली तर ते सुद्धा नावं मी देईल. बरीचशी पुस्तकं आहेत, तुम्हाला जी वाचायची आहेत तुम्ही वाचू शकता. परंतु ग्रॅमरची आपल्याला तयारी करायची आहे, तलाठीची तयारी करायची, आपल्याला PhD घ्यायची नाही. त्यामुळे सोर्सेस रेन अँड मार्टिन, पाल अँड सुरी एकदम छान सोर्सेस आहेत तुम्हाला तयारी करण्यासाठी. आता इथं सिलेक्ट द इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड. किंग दुष्यंत रेफ्यूज टू एक्नॉलेज द लेजिटिमसी ऑफ भारत's कंटेन्शन फॉर द थ्रोन ऑफ हिज टेरिटरी. आता इथं यांनी काय केलेलं की यातले इथं 4 शब्द घेतलेले, लेजिटिमसी, टेरिटरी, कंटेन्शन आणि ॲक्नॉलेज. आता इथले हे तिन्ही शब्द बरोबर आहेत, ॲक्नॉलेज चुकलेला आहे. यांनी काय केलेलं आहे, ॲक्नॉलेजला लिहिताना इथला डी काढून घेतलाय. काय काढून घेतलाय? डी काढून घेतलाय, कारण तो सायलेंट आहे, तिथं तो साऊंड होत नाही. आणि तुम्ही जर स्पेलिंग व्यवस्थित बघत नसाल तर मग मात्र इथं तुम्हाला ते स्पेलिंग लवकर लक्षात येणार नाही. स्पेलिंग नेहमी बघत असाल तर तुम्हाला उत्तर त्याचं पटकन येतं. स्पेलिंग जर बघितलं नाही तर मग मात्र त्याचं उत्तर लवकर येत नाही. मग याच्यानंतर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, मग हे पाहिल्यानंतर हे माहीत असलं पाहिजे बरं. कंटेन्शन, शत्रुत्व, टेरिटरी, एरिया, रिजन, लेजिटिमसी. ठीक आहे. मग हे शब्द जर तुम्ही बघितले तर तुम्हाला तर याच्या हे उत्तर येतील, अदरवाईज येणार नाही. जसं की इथं हा जो शब्द दिलेला आहे टेरिटरी, याला सिनोनिम शब्द आहे एरिया. लेजिटिमसी आपण याला म्हणू शकतो ऑथेंटिसिटी. काय म्हणू शकतो याला आपण? ऑथेंटिसिटी. किंवा आपण त्याला त्याची क्रेडिबिलिटी सुद्धा म्हणतो. मग त्यानंतर कंटेन्शन, तर कंटेन्शनसाठी एनमिटी हा एक शब्द आहे.
हा एक शब्द आहे. एक्नॉलेज, यू नो दॅट. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. किंग दुष्यंत रिफ्यूज टू एक्नॉलेज द लेजिटिमसी ऑफ भारत's कंटेन्शन फॉर द थ्रोन ऑफ हिज टेरिटरी. मग आता इथं दिलेलं जे आहेत, इथं शब्द दिलेला आहे, इथला टेरिटरी घेतलेला आहे, एक्नॉलेज घेतलेला आहे, त्यानंतर लेजिटिमसी घेतलेला आहे, त्यानंतर कंटेन्शन घेतलेला आहे. मग इथं चुकीचा कोणता आहे, तर चुकीचा जो शब्द घेतलेला आहे त्यांनी एक्नॉलेज घेतलेला आहे. कशावरून? याच्यामध्ये जो डी पाहिजे, ACKNOWLEDGE असं स्पेलिंग पाहिजे होतं, दिलेलं नाही, म्हणून हे चुकलेलं आहे. हे चुकलेलं आहे, आपल्याला इनकरेक्टली स्पेल्ड विचारलंय, म्हणून ते त्याचं काय आहे, आन्सर आहे. एवढं लक्षात घ्यायचं आहे. मग याच्यामध्ये लेजिटिमसी ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला याचं होते ऑथेंटिसिटी. अर्थ काय होते? ऑथेंटिसिटी हा त्याचा अर्थ होते. त्याच्यानंतर टेरिटरी, एरिया हा त्याचा अर्थ होते. कंटेन्शन आपण याला काय म्हणू? ऑल्टरकेशन म्हणू शकतो, ज्याच्यावरती प्रश्न विचारतात. ठीक आहे. हॅसल म्हणू शकतो, हा एक शब्द याला म्हणू शकतो की वाद असणे, किंवा मग कंटेस्ट सुद्धा म्हणू शकतो. स्पर्धा या अर्थाने सुद्धा त्याला काय घेतलं जातं? वाद, स्पर्धा या अर्थाने कंटेन्शनला वापरलं जाऊ शकतं. इथं स्पेलिंग पाहताना त्याचे अर्थ सुद्धा पाहत चला. अनालिसिस म्हणजे एवढंच नाही की तुम्ही त्याचं स्पेलिंग बघितलं आणि पुढे चाललेत. त्यातल्या शब्दांचा, तिथं दिलेल्या शब्दांचा तुम्हाला अर्थ माहित नसेल तर तो अर्थ तुम्ही जाणून घेणे सुद्धा फार इम्पॉर्टंट असतं. एवढं लक्षात ठेवा. आता यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, question number 15, select the most appropriate option to fill in the blank. I felt that the interviewee blank a little worried. मग is, was, has been की had. मग आता इथं हे प्रश्न पाहताना आपल्याला लक्षात काय येतं? लक्षात येतं आय फेल्ट म्हटलेलं आहे. मग ज्या वेळेला त्यांनी म्हटलेलं आय फेल्ट, इथं हे दर्शवतं की हे वाक्य पास्ट मधलं आहे. मग आता बोललेली गोष्ट पास्ट मध्ये आहे, तर आपल्याला तिथं प्रेझेंट लागणार आहे का? तर नाही. मग प्रेझेंट लागणार नाही तर इथं इज किंवा हॅज या दोघांचाही उपयोग काही गरजेचा नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, जर पास्ट परफेक्ट टेन्स असता तर इथं आपण हॅडला कन्सिडर केलं असतं, पण दिलेला नाही, म्हणजे सिंपल पास्ट मध्ये हा जाईल. पण सिंपल पास्ट मध्ये जर आपण हॅड वापरला तर इथं इंटरव्ह्यू हॅड अ लिटिल वरीड, मग इथं हे पोझिशन टाईप होणार आहे, बिलॉंगिंगनेस टाईप होणार आहे. तर इथं किंवा खाणेपिणे या अर्थाने होणार आहे, आणि त्या अर्थाने किंवा तो अर्थ इथं कुठंच आपल्याला अभिप्रेत दिसत नाही, म्हणून हा सुद्धा पर्याय तुमचं उत्तर असणार नाही. मग उरलं काय? वॉज ॲब्सोल्युटली राईट आहे, आणि म्हणून तोच पर्याय इथं आपलं उत्तर दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न इम्पॉर्टंट आहेत. हे प्रश्न समजले की तुम्हाला बाकीच्या गोष्टी लगेच कळतात. इथं बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ॲडजेक्टिव्ह टू फिल इन द ब्लँक. हे दिलेले ॲडजेक्टिव्ह आहेत, त्यातलं ॲप्रोप्रिएट बघायचं आहे. द स्टुडंट रिसिव्ड द हायेस्ट स्कोर इन द क्लास. कसा? प्रेडिक्टेबल स्टुडंट असतो का? नाही. स्कोर प्रेडिक्टेबल असेल, स्टुडंट प्रेडिक्टेबल असणार नाही. स्टँडर्ड स्टुडंट असतो का? तर नाही. कन्व्हेन्शनल स्टुडंट नाही. एक्सेप्शनल असेल, स्टुडंट जर एक्सेप्शनल असला तर तुम्हाला असं म्हणता येईल की द एक्सेप्शनल स्टुडंट रिसिव्ह द हायेस्ट स्कोर इन द क्लास. एक्सेप्शनल आहे, तो एकदम अपवाद आहे, हुशार आहे, भारी आहे, म्हणून त्याचं आन्सर जे आलेलं आहे ऑप्शन 2 एक्सेप्शनल. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 17. 17 क्वेश्चन काय म्हणतोय? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक. मग इथं दिलेला आहे दे आर नॉट बिंग बुलीड ॲट द स्कूल. मग आता टू बुली म्हणजे काय? हा शब्द सुद्धा महत्वाचा आहे. टू बुली, टू बुली हा वर्ब महत्वाचा आहे. दे आर नॉट बिंग बुलीड ॲट स्कूल. टू बुली म्हणजे काय? टू बुली मीन्स टू यूज युअर पॉवर टू फ्रायटन समवन.
एखाद्याला भीती दर्शवण्यासाठी स्वतःच्या ताकदीचा उपयोग करणे किंवा स्वतःच्या ताकदीने किंवा स्वतःत एखादे काहीतरी ताकद आहे, काहीतरी मोठ्या मुलाचा मुलगा आहे तर मग बाकीच्यांना घाबरवणे, टू बुली म्हणू शकतो. काय म्हणू शकतो त्याला? टू बुली. मग टू बुली म्हणजे काय? यूज युअर पॉवर टू फ्रायटन अदर्स. यूज युअर पॉवर टू फ्रायटन अदर्स. दुसऱ्यांना घाबरवण्यासाठी आपली ताकद ज्या वेळेला वापरतो आपण त्यावेळेला अशा ऍक्टला टू बुली म्हणतात. मग दे आर नॉट बिंग बुलीड ॲट द स्कूल. आणि तिथं रिकामी जागा सोडलेली आहे. त्या रिकाम्या जागेचा अर्थ असा आहे की हे स्टेटमेंट आहे, याला एक क्वेश्चन टॅग करा, म्हणजे हा क्वेश्चन टॅगचा प्रश्न आहे. मग क्वेश्चन टॅगच्या प्रश्नामध्ये इथला जो व्हर्ब आहे तो आहे, इथला जो सब्जेक्ट आहे हा आहे सब्जेक्ट, इथला जो सब्जेक्ट आहे तो आहे दे आणि व्हर्ब जो आहे तो आहे आर. हा झालेला आहे व्हर्ब. मग पहिले काय लिहायचं आहे? तर पहिले लिहायचं आहे व्हर्ब. स्टेटमेंट कसं आहे? निगेटिव्ह आहे, नॉट दिलेला आहे. मग याचा जो टॅग होणार आहे क्वेश्चन टॅग तो पॉझिटिव्ह असणार आहे. मग पॉझिटिव्ह असणार आहे तर इथं नॉटची एन अपॉस्ट्रोफी टी ची गरज नाही. मग डिरेक्टली त्याच्यानंतर दे लिहायचं आहे. मग हे होणार आहे आर दे. कुठं दिलेलं आहे? ऑप्शन 2 मध्ये, म्हणून पर्याय 2 याचं उत्तर आहे. वेअर येणार नाही कारण टेन्स आपण टॅग मध्ये चेंज करत नसतो. इथं टेन्स चेंज झालेला आहे, परत त्याला एन अपॉस्ट्रोफी टी. इथं आरंट दे, इथं टेन्स तोच आहे, परंतु स्टेटमेंट सुद्धा निगेटिव्ह आणि टॅग सुद्धा निगेटिव्ह चालत नाही, ग्रॅमॅटिकली रॉंग असते. इथं टॅग पॉझिटिव्ह आहे परंतु टेन्स चेंज केलेला आहे, म्हणून हे ऑप्शन सुद्धा आपल्या उत्तराच्या शर्यतीतून बाद होते. नाव लेट अस ट्राय टू अंडरस्टँड द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज पार्ट्स ऑफ द गिवन सेंटेन्स हॅव बीन अंडरलाइन. वन ऑफ देम कंटेन्स एन एरर. The underlined parts are given as options with some changes. Select the option that correctly rectifies the error. Once the renovations are complete, the museum will have reopened to public. Once the renovations are complete. मग आता once the renovations are complete, have completed. Once the renovations have completed, the museum will have, no, not at all. हे चुकलेलं आहे. फक्त इथं सरळ सरळ विल रिओपन पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? सॉरी. तर इथं विल रिओपन पाहिजे. वन्स द रिनोव्हेशन्स आर कंप्लीट, म्हणजे हे कंडिशन आहे. रिनोव्हेशन कंप्लीट झालं की आपलं काय होणार आहे? म्युझियम ओपन होणार आहे. मग त्यामुळे इथं सिंपल फ्युचर टेन्सची गरज आहे, जो पर्याय 4 मध्ये दिलेला आहे. आणि म्हणून पर्याय 4 आपलं इथं काय झालेलं आहे? आन्सर झालेला आहे. यू कॅन सी इट. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो दिलेला आहे तो क्वेश्चन असं म्हणतोय की सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. मग इथं दे हॅव फाउंड अन अनएक्सप्लोडेड बॉम्ब इन हर्बर्ट स्क्वेअर अँड दे आर इव्हॅक्युटिंग द एरिया. मग इथं 2 क्लॉजेस आहेत. दे हॅव फाउंड अन अनएक्सप्लोडेड बॉम्ब इन हर्बर्ट स्क्वेअर. अँड ज्या वेळेला वाक्यात असेल त्यावेळेला ते कंपाऊंड सेंटेन्स असते, दोन्हीकडे मेन क्लॉज असतात. दे आर इव्हॅक्युटिंग द एरिया. मग पहिलंच वाक्य जे आहे, आता आपल्याला रूल सर्वांना माहिती आहे काय आहे की सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट पाहून घ्यायचा. दे हॅव फाउंड व्हॉट? अन अनएक्सप्लोडेड बॉम्ब. तर सब्जेक्टच्या जागी ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टच्या जागी सब्जेक्ट येतं, हे सर्वांना माहिती आहे. मग आता वाक्याची सुरुवात कशाने व्हायला पाहिजे? तर अन अनएक्सप्लोडेड बॉम्बने व्हायला पाहिजे. ते कुठं दिलेली आहे? तर बघा, हे इथं दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे, इथं नाही दिलेलं. अनएक्सप्लोडेड बॉम्बच दिलेला आहे अँड इथून खाऊन घेतलाय, त्यामुळे हे उत्तर येणार नाही. आणि इथं 3 आणि 4 आधीच काय झालेले आहेत? उत्तराच्या शर्यतीतून बाद झालेले आहे. मग इथं अन अनएक्सप्लोडेड बॉम्ब हॅज बीन फाउंड इन हर्बर्ट स्क्वेअर अँड दे आर इव्हॅक्युटिंग द एरिया. आता इथं प्रॉब्लेम हा झालेला आहे, एवढा पार्ट त्यांनी बरोबर केलेला आहे, ठीक आहे, याचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर केलं, पण इकडे केलेलं नाहीये. ते ऍक्टिव्ह मध्ये जसं आहे तसं ठेवलेलं आहे. परंतु या वाक्यात मात्र दोन्हीही मेन क्लॉजेस, प्रिन्सिपल क्लॉजेस यांचं ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपल्याला रूपांतर केलेलं दिसते. इथं बघा, अन अनएक्सप्लोडेड बॉम्ब हॅज बीन फाउंड इन हर्बर्ट स्क्वेअर अँड द एरिया इज बीइंग आर इव्हॅक्युएटिंग जर म्हटलं तर याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना तुम्हाला माहिती आहे एम इज आर प्लस बीइंग प्लस V3 वापरला जाईल आणि तो दिलेला आहे बघा, इज बीइंग प्लस इव्हॅक्युएटेड V3.
हे इथं दिलेलं आहे, हे पॅसिव्ह स्ट्रक्चर आहे, म्हणून ऑप्शन 1 जे आहे हे याची राईट चॉईस आहे. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 20. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. आता इडियम इथं दिलेली आहे. इडियम काय आहे? ट्विस्ट समवन्स आर्म. ट्विस्ट समवन्स आर्म. आता ट्विस्ट समवन्स आर्मचा अर्थ होते टू प्रेशर समवन टू डू समथिंग. मी आधी सांगितलेलं आहे. आता माझा आर्म कोणीतरी ट्विस्ट केलेला आहे, दॅट मीन्स समबडी वॉन्ट्स मी टू डू समथिंग. अँड वेन समबडी इज इन सच केसेस, अशा परिस्थितीत वेन समबडी वॉन्ट्स मी टू डू समथिंग, इफ ही इज ट्विस्टिंग माय हँड, मग तो जर माझा हात मुरगडत असेल तर याचा अर्थ तुम्हाला जबराईने करायला लावतोय, माझ्यावरती प्रेशर टाकतोय, दबाव आणतोय ती गोष्ट करण्यासाठी, आणि तो अर्थ इथं दिलेला आहे टू प्रेशर समवन टू डू समथिंग. अँड देअरफॉर ऑप्शन 1 इज द राईट चॉईस टू सिलेक्ट. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन प्रोव्हर्ब. आता प्रोव्हर्ब काय? द पेन इज माइटियर दॅन द स्वॉर्ड. आता मी म्हटलंय द पेन इज माइटर दॅन द स्वॉर्ड. याचा अर्थ आहे की पेन हा तलवारीपेक्षा काय असतो? ताकदवान असतो. पेनात लई ताकद आहे. पेनात ताकद आहे म्हणजे काय? वन्स यू पुट इट ऑन अ पीस ऑफ पेपर ना, मोठमोठे अधिकारी ज्याला पेनाला कागदावर ठेवा आणि म्हणा तुझी कंप्लेंट करतो एखाद्या अधिकाऱ्याला, कोणा अधिकाऱ्याला म्हणा बघा कसा लटलट लटलट कापल जर तो भ्रष्ट असेल तर. त्यामुळे कागदात म्हणजे पेनात खूप ताकद असते, तलवारीपेक्षा ताकद असते. म्हणजे याचा अर्थ काय? रिटन वर्ड्स हॅव अ ग्रेटर इम्पॅक्ट दॅन व्हायलन्स. व्हायलन्सपेक्षा म्हणजे हिंसेपेक्षा आपण जे लिहितोय ना, हिंसेपेक्षा लिहिण्याला, शिक्षणाला, हिंसेपेक्षा शिक्षणाला खूप महत्व आहे. शिक्षण जो बदल घडून आणू शकतो ते तलवार घडून आणू शकत नाही, असा त्या आपल्या प्रोव्हर्बचा अर्थ आहे. मग म्हणून याचा आन्सर आलेला आहे ऑप्शन 3. बाकीचे तुम्ही बघा, तुम्हाला लक्षात येईल ते काहीतरी मिनिंग द्यायचे म्हणून दिलेले आहेत. रायटिंग इन्स्ट्रुमेंट्स आर सुपिरियर टू वेपन्स. नो, नॉट ॲट ऑल. आपण तसा एक्झॅक्टली अर्थ बोलत नाहीये. वेपन्स कॅन नॉट प्रोटेक्ट बट रायटिंग इन्स्ट्रुमेंट्स आर सिम्बॉलिक ऑफ पीस. आर दे सिम्बल ऑफ पीस? नो, नॉट ॲट ऑल. Swords are obsolete in comparison to pens. But swords are outdated in comparison with pen. म्हणजे आउटडेटेड झालेल्या आहेत का तलवारी इन कम्पॅरिझन विथ पेन? तर अशा याचा अर्थच दिलेला नाही, काहीतरी अर्थ दिलेले आहेत. आणि तुम्हाला असे प्रश्न आलेले आहेत, तुम्ही जर व्यवस्थित इडियम वाचली ना किंवा प्रोव्हर्ब्स वाचल्या ना, ह्या अशा प्रोव्हर्ब्स आल्या तर त्याच्या मी सांगितलेल्या शब्दातच अर्थ लपलेला असतो. फक्त नीट वाचा त्याला, तुम्हाला अर्थ आपोआप भेटून जाईल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे क्वेश्चन नंबर 22. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड इन द गिवन सेंटेन्स. आणि इथं दिलेला ॲरिस्टोक्रॅटिक. तर आता ॲरिस्टोक्रॅटिक असतं का? ते नाही. याचं स्पेलिंग जे असते ते असतं ॲरिस्टो. आता लक्षात घ्या, हा आर जो आहे ना कुठून काढलेला? ॲरिस्टोक्रॅटिक असं असते ते. हा आर इथून काढला आणि टीच्या नंतर ठेवला. प्रोनाउन्सिएशन जास्त अवघड वाटत नाही, त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्याला पकडता येत नाही की ते इनकरेक्ट आहे की नाही. म्हणून म्हटलंय स्पेलिंग एरर टाळायच्या असतील तर तुमचं लिखाण खूप चांगलं असलं पाहिजे. ज्याचं लिखाण चांगलं आहे त्याचं स्पेलिंग एररवरती कमांड असतं. आणि बाकी हे सर्वच्या सर्वच ॲब्सोल्युटली राईट आहे. तुम्हाला माहित आहे ट्राउझर्स, रेस्टॉरंट्स, डिकेडंट काय होतं. तर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 23. Select the most appropriate synonym of the underlined word. The hiker discovered a pristine waterfall in the remote forest. Pristine. Pristine म्हणजे काय? Pristine म्हणजे प्युअर, शुद्ध. आणखी काय होऊ शकतं प्रिस्टाईनचा? अनटच्ड. प्रिस्टाईनचा आणखी काय होऊ शकतो? ओरिजिनल फॉर्म. हे प्रिस्टाईनचे बरेचसे मिनिंग होतात, लक्षात घ्या. प्रिस्टाईन म्हटलं काय? तर प्रिस्टाईनला आपण कंटेक्स्चुअली प्युअर सुद्धा म्हणू शकतो, कंटेक्स्टली ओरिजिनल सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. प्युअर ओरिजिनल म्हणजेच काय? ज्या वेळेला तो निर्माण झाला, ज्या अवस्थेत तो तेव्हा होता सेम त्या अवस्थेत असणे, प्रिस्टाईन. मग आपण म्हणू शकतो द हायकर डिस्कवर्ड अ प्रिस्टाईन वॉटरफॉल इन द रिमोट फॉरेस्ट. प्युअर, भारी, ओरिजिनल, जसा आहे तसा. मग इथं काय झालं? अनटच, ज्याच्याशी कोणी छेडछाड नाही केली, हा सुद्धा एक त्याचा दिलेलाच आहे. अनटच्ड बोललो होतो पहिल्यांदा. आणि इथं तो जसाच्या तसा दिलेला आहे. इथं पॉल्यूट, डॅमेज, डर्टी, एक भाग. आता ओरिजिनल जसा आहे तसाच, तर इथं पोल्युशन कुठून येईल? डॅमेज कुठून होईल? तो निर्माण जसा झाला होता, जेव्हा तो निर्माण झाला, जसा ज्या वेळेला
त्यावेळेला तो ज्या अवस्थेत होता त्याच अवस्थेत आता आहे, तर तो डर्टी असण्याचा प्रश्नच नाही. मग म्हणून इथं हा सुद्धा पर्याय नाही. आणि उरला काय तर 4 अनटच, ॲब्सोल्युटली करेक्ट द्यायचा दणका, निघायचं पुढे आणि बघायचं नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द गिवन सेंटेन्स हॅज अन एरर, सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाईज द एरर. दे यूज टू एट टुगेदर ॲज अ फॅमिली बिफोर हिज पॅरेंट्स डायव्होर्स. हे पाहिल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल की आन्सर याच्यात दिलेला आहे, पण इथं समजणे काय गरजेचं आहे, समजणे गरजेचं आहे की इथं जो यूज टू आहे हा आपला व्हर्ब आहे. मग हा यूज टू कोणता व्हर्ब आहे तर लक्षात घ्या, यूज टू, ऑट टू, ठीक आहे, हे आपले मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहेत. कोणते व्हर्ब आहेत हे? मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत. आणि रूल काय म्हणते, वाक्यात जर मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब असेल तर याच्यानंतर येणारा व्हर्ब नेहमी हा फर्स्ट फॉर्म मध्ये पाहिजे. कुठल्या फॉर्म मध्ये पाहिजे? फर्स्ट फॉर्म मध्ये पाहिजे. इथं जो एट दिलेला आहे हा सेकंड फॉर्म मध्ये आहे, म्हणून हे चुकलेलं आहे. इथं खाली ज्या वेळेला याला घेतलंय करेक्ट करायला, इथं यूज टू ला दे हॅव बीन यूज टू नाही, दे हॅव बीन यूज टू तर अजिबात येणार नाही. त्यानंतर हॅव इटन, टेन्स बदलायची गरजच नाही आहे. टेन्स बदलायला आपल्याला सांगितलेलं नाही, फक्त एरर सांगितलेलं आहे करेक्ट करायला. आणि ते करेक्ट कुठं केलेले आहे? दे यूज टू ईट टुगेदर ॲज अ फॅमिली बिफोर हिज पॅरेंट्स डायव्होर्स. जसंच्या तसं फक्त जेवढी एरर आहे त्यालाच करेक्ट करा. आणि म्हणून एरर करेक्ट कुठं झालेली आहे? फक्त याच वाक्यात झालेली आहे, म्हणून ते आपला आन्सर आहे. बाकी कुठंच झालेलं आहे, इथं इटन, इथं इटिंग, इथं इटिंग. त्यामुळे हे सर्वच्या सर्व वाक्य चुकलेले आहेत. फक्त पार्ट ऑप्शन 2 जे आहे तेच आपलं बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, 3 positions have been marked as A, B and C in the given sentence. Where should you place the apostrophe? apostrophe कुठे ठेवायची? apostrophe केव्हा लावतो? कुठल्या नाऊनला, कुठल्या शब्दाला? ज्या वेळेला तुम्हाला काय दाखवायचं असेल? पोझिशन दाखवायचं असेल. काय दाखवायचं असेल? पोझिशन दाखवायचं असेल. आणखी काय दाखवायचं असेल? बिलॉंगिंगनेस दाखवायचं असेल. काय दाखवायचं असेल? बिलॉंगिंगनेस दाखवायचं असेल. आणखी काय दाखवायचं असेल? ऑथॉरिटी दाखवायची असेल. आणखी काय दाखवायचं असेल तर ओनरशिप दर्शवायची असेल तर तुम्हाला ॲपॉस्ट्रोफी एस लावावा लागतो नाऊनला. मग इथं एक बघा, मदर इन लॉ आणि डॉटर इन लॉ दिलेला आहे ना, आणि इथं डॉटर इन लॉच्या नंतर येस आहे. इथं मदर इन लॉच्या जवळपास इथं मदरला कुठंच नाही. द मदर्स इन लॉ वॉज नॉट ॲट ऑल. मग इथं द मदर इन लॉ वॉज ऑफेंडेड बाय बोथ ऑफ हर डॉटर इन लॉज अटायर. मग या लॉला ॲपॉस्ट्रोफी पाहिजे. मग आता लॉला ॲपॉस्ट्रोफी इथं दिलेला नाही. मग हा जो भाग आहे लॉ कुठल्या पार्टमध्ये आहे तर सी मध्ये आहे, म्हणून पार्ट सी जो आहे ना आपलं आन्सर आहे. मग आता पार्ट सी कुठं दिलेला आहे? ऑप्शन 1 मध्ये, आणि म्हणून ऑप्शन 1 आपण आपला आन्सर म्हणून मार्क करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन असणार नाही, कारण 25 क्वेश्चनच असतात. थँक्यू व्हेरी मच. लक्षात काय घ्यायचं आहे आपल्याला? लक्षात हे घ्यायचं आहे की क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना आपण क्वेश्चनकडे कसं बघतो, सर आपल्याला शिकवताना कसं शिकवतात, सरांनी आन्सर काढताना एलिमिनेशन टेक्निक कशी वापरली, ह्या गोष्टी तुम्ही तपासणे गरजेचं असतं. जेव्हा मी काही ट्रिक्स इथं सांगतो त्या ट्रिक्स तुम्हाला समजत असतील तर वेल अँड गुड, समजत नसतील तर पेपरवरती लिहून घ्या. लेक्चरला परत परत बघा, तुम्हाला आपोआप ते कळून जातील. याच्या आधी बरेचसे लेक्चर्स, बऱ्याचशा परीक्षेचे क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस आपल्या यूट्यूबला तुम्हाला आढळतील. तुम्ही बघा, भन्नाट आहे. खूप छान रूल्स मी दिलेले आहेत. जिथं जो प्रश्न आला त्याचा डिटेल रूल मी तिथं समजावून सांगतो, जेणेकरून तोच प्रश्न जर विद्यार्थ्याला परीक्षेत आला तर आपल्या यूट्यूब व्हिडिओचा नक्कीच त्यांना फायदा होईल. विद्यार्थी मित्र हो, ही लेक्चर सिरीज जर तुम्हाला कंटिन्यू करायची असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आता ते तर बनतेच. आणि ऑब्वियस आहे, कुठल्याही यूट्यूबरचं, कुठल्याही टीचरचं जर तुम्ही मनोबल वाढवलं तर तो आणखी जोमाने काम करतो. आणि म्हणूनच तुम्हाला ही लेक्चर सिरीज आवडली असेल तर यस, याच्यात तुमचा तर फायदा आहे. पण तुम्हाला वाटत असेल की मी तयारी करत नाहीत, माझ्या बाजूला कोणीतरी तयारी करणार, जे विद्यार्थी तयारी करतात त्या प्रत्येकाशी शेअर करा. याच्या व्यतिरिक्त जे स्कूलचे विद्यार्थी आहेत त्यांनीही बघितलं तर चालेल, त्यांच्यासाठी खूप छान आहे. 10वी 12वीचं ग्रामर तर असं तुम्ही चालता चालता करून जा, सहज तुमचे प्रश्न सॉल्व्ह होतील. राईट.
सो थँक्यू व्हेरी मच. सी इन द नेक्स्ट लेक्चर. असाच एक भन्नाट तलाठीचा पेपर घेऊन किंवा मग आणखी कुठल्या एखाद्या नगर परिषदचा जसा मला पेपर जाणवेल तसा. बट इनिशियली मी तलाठीचे 57 पेपर कंप्लीट करणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त हे 57च नाही, त्याच्या आधीचे झालेले आहेत. एमपीएससी जी कंडक्ट करायची पूर्वी डायरेक्ट रिक्रुटमेंटची, ते सुद्धा पेपर मी इथं कंडक्ट करणार आहे. थँक्यू व्हेरी मच गाईज. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.
तो आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनम ऑफ द गिवन वर्ड चीअरफुल. आता चीअरफुलचा अर्थ काय होतो? चीअरफुलचा अर्थ होतो हॅपी. चीअरफुलचा अर्थ काय होतो? हॅपी होतो. मग याला आपण जॉन्टी म्हणू शकतो, जॉविविल म्हणू शकतो. ठीक आहे, प्लीझंट हा सुद्धा शब्द घेऊ शकतो. मग हे शब्द होतात. एन्थुझियास्टिक हा शब्द घेऊ शकतो, एन्थुझियास्टिक घेऊ शकतो. असे बरेचसे शब्द याच्यासाठी घेऊ शकतो. मग याचा जो अँटिनम विचारलेला आहे तो काय असेल? ऑप्टिमिस्टिक असेल का? आशावादी? नाही, आशावादी हा त्याचा ऑप्टिमिस्टिक त्याचा अँटिनम्स असणार नाही. मग हा निराशावादी आहे का? चीअरफुल म्हणजे नाही. मग हा त्याचा अँटोनम येणार आहे का? नाही. मग सनी म्हणजे काय? सनी म्हणजे जिथं भरपूर सूर्यप्रकाश, भरपूर प्रकाशाचा. किंवा याला हॅपी सुद्धा म्हणू शकतो. ही लुक्स हॅपी म्हणजे आनंदी. हा याच्या सिनोनिम टाईप होतो, त्यामुळे हा सुद्धा असणार नाही. स्टर्डी म्हणजे काय? तर स्टर्डीचे बरेचसे अर्थ होतात. स्टर्डीचा अर्थ होऊ शकतो स्ट्रॉंग, याचा अर्थ होऊ शकतो राफ एकदम, याचा अर्थ होऊ शकतो रेझिलियंट, हा सुद्धा होऊ शकतो. याचा आणि अर्थ होऊ शकतो वेल बिल्ट, हा सुद्धा अर्थ होऊ शकतो. याचा ड्युरेबल हा सुद्धा अर्थ होऊ शकतो ड्युरेबल. अशा वेगवेगळ्या अर्थाने स्टर्डी हा शब्द वापरला जातो. मजबूत बांध्याचा, ठीक आहे, किंवा मजबूत टिकाऊ असा जो अर्थ आहे तो स्टर्डीचा होतो. मग स्टर्डी याचं अँटिनम असेल का? नाही. मग उरलं काय? डल. तर डल होऊ शकतो अनएन्थुसियास्टिक. डल म्हणजे काय? अनएन्थुसियास्टिक, अनहॅपी हे त्याचे जवळचे सिनोनिम्स आहेत डलचे. आणि म्हणून डल जो आहे या चीअरफुलचा काय असणार आहे? आपल्या अँटोनम असणार आहे. एवढं लक्षात घ्यायचं आहे. चीअरफुलचा अँटोनम डल, दुसरा कुठलाही येत नाही.